नमस्कार. कॉम्प्युटर सायन्स आणि आय-टीमध्ये करिअर करायचंय, पण नक्की सुरुवात कुठून आणि कशी करायची हा प्रश्न पडलाय का? मग काळजी नसावी, कारण आज आपण एक संपूर्ण ब्लूप्रिंट पाहणार आहोत, जी तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर मदत करेल. चला तर मग या इंटरेस्टिंग प्रवासाला सुरुवात करूया. मला कम्प्युटर सायन्स आणि आय-टी बद्दल टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन करा, हा प्रश्न खरं तर खूप लोकांच्या मनात असतो आणि म्हणूनच आज आपण नेमका ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. एक अशी स्पष्ट आणि सोपी ब्लूप्रिंट जी तुमच्या सगळ्या शंका दूर करेल. तर आपला हा प्रवास कसा असेल? आपण 6 महत्त्वाच्या गोष्टींवर बोलणार आहोत. सगळ्यात आधी CS आणि आय-टीची मूळ ब्लूप्रिंट काय आहे ते पाहू. मग शिक्षण आणि त्यासाठी लागणारा खर्च, स्पेशलायझेशन कसं निवडायचं, करिअर आणि पगाराच्या संधी काय आहेत, या क्षेत्राचा आपल्या देशावर काय परिणाम होतो आणि सगळ्यात शेवटी यशस्वी होण्यासाठी काय करायचं आणि काय टाळायचं हे सगळं आपण पाहणार आहोत. चला सुरुवात करूया आपल्या दुसऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यापासून, शिक्षण आणि खर्च. कारण कुठल्याही मोठ्या गोष्टीची सुरुवात त्याचा पाया मजबूत करण्यापासूनच होते, नाही का? तर बघूया ह्या फील्डमध्ये एंट्रीसाठी कोणतं शिक्षण लागतं आणि साधारण खर्च किती येतो. बरं, या क्षेत्रात यायचं म्हणजे वेगवेगळे मार्ग आहेत आणि प्रत्येकाचा कालावधी पण वेगळा आहे. सगळ्यात कॉमन म्हणजे 4 वर्षांची बॅचलर्स डिग्री, जसे की BTech किंवा BS. हा एक मजबूत पाया घालतो. ज्यांना अजून खोलात जाऊन शिकायचे त्यांच्यासाठी आहे 2 वर्षांची मास्टर्स डिग्री. आणि समजा कमी वेळेत एखादी स्पेसिफिक स्किल शिकून कामाला लागायचं असेल तर मग 6 ते 12 महिन्यांचे सर्टिफिकेशन्स किंवा डिप्लोमा कोर्सेस हा एक जबरदस्त पर्याय आहे. आता खर्च तो तुम्ही कुठल्या प्रकारची संस्था निवडता यावर अवलंबून आहे. सरकारी विद्यापीठांमध्ये फी कमी असते, पण ॲडमिशन मिळवणं म्हणजे एक मोठी स्पर्धाच असते. प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजमध्ये स्पेशलायझेशनचे भरपूर ऑप्शन्स मिळतात, पण त्यांची फी साहजिकच जास्त असते. आणि एक तिसरा खूप लोकप्रिय होणारा पर्याय म्हणजे ऑनलाईन बूट कॅम्प्स. इथे कमी खर्चात अगदी ठराविक कौशल्यावर फोकस करून शिक्षण दिलं जातं. ओके, तर आता येतो आपला तिसरा टप्पा, स्पेशलायझेशनची निवड. शिक्षण तर झालं, पण आता पुढे काय? हे असं आहे जसं की आपण एका मोठ्या समुद्राच्या काठावर उभे आहोत. या टेक्नॉलॉजीच्या समुद्रात आपल्याला आपली एक वाट शोधायची आहे, कारण याच निवडीवर आपलं पुढचं सगळं करिअर अवलंबून असणार आहे. इतके सगळे पर्याय समोर असताना गोंधळ उडणं साहजिक आहे की आपल्यासाठी नक्की योग्य काय. चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया आणि बघूया सध्याचे सगळ्यात पॉप्युलर आणि डिमांडमध्ये असलेले ऑप्शन्स कोणते आहेत. तर ही आहेत काही सध्याची हॉट फील्ड्स, जसं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, म्हणजे चॅटबॉट किंवा सेल्फ ड्रायव्हिंग कार्सच्या मागचं डोकं. मग आहे सायबर सिक्युरिटी, म्हणजे आपलं ऑनलाईन जग हॅकर्सपासून सुरक्षित ठेवणं. डेटा सायन्स, म्हणजे मोठमोठ्या कंपन्यांना आपला डेटा वापरून महत्त्वाचे निर्णय घ्यायला मदत करणं. अरे बापरे, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, क्लाउड कम्प्युटिंग, खूप पर्याय आहेत आणि प्रत्येकात जबरदस्त संधी आहेत. ठीक आहे, शिक्षण झालं, स्पेशलायझेशन निवडलं, आता येतो सगळ्यात इंटरेस्टिंग भाग, चौथा टप्पा, करिअर आणि पगार. म्हणजे आता खऱ्या अर्थाने प्रोफेशनल जगात पाऊल टाकायची वेळ आली आहे. बघूया इथे काय संधी वाट बघतायत आणि खिशात किती पैसे येऊ शकतात. या फील्डमध्ये साधारणपणे 2 मुख्य मार्ग आहेत. एक म्हणजे नोकरी, सॉफ्टवेअर इंजिनियर, डेटा सायंटिस्ट, सायबर सिक्युरिटी अॅनालिस्ट अशा मोठ्या पदांवर काम करणं. आणि दुसरा मार्ग आहे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा, म्हणजे एखादा टेक स्टार्टअप काढणं किंवा फ्रीलॅन्स डेव्हलपर म्हणून काम करणं. दोन्ही मार्गांवर यशस्वी होण्याची प्रचंड शक्यता आहे. आता येऊया पगाराच्या आकड्यावर. ऐकायला तयार आहात? ह्या फील्डमध्ये सुरुवातीचा सरासरी पगार म्हणजे ॲव्हरेज सॅलरी $85,000 जास्त असू शकते, म्हणजे वर्षाला जवळपास 70 लाख रुपये. हा आकडाच सांगतो की ह्या क्षेत्रात किती आर्थिक क्षमता आहे. जर स्किल्स योग्य असतील ना, तर करिअरच्या सुरुवातीला जबरदस्त फायनान्शियल स्टेबिलिटी मिळते. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे ही तर फक्त सुरुवात आहे. जसजसा अनुभव वाढत जातो तसतसा पगारही वाढत जातो. तुम्ही इथे बघू शकता, सॉफ्टवेअर डेव्हलपर, सायबर सिक्युरिटी अॅनालिस्ट किंवा डेटा सायंटिस्ट या सगळ्या भूमिकांमध्ये एंट्री लेव्हलपासून सिनियर लेव्हलपर्यंत पगारात किती मोठी उडी दिसते. विशेषतः डेटा सायन्स आणि सायबर सिक्युरिटीमध्ये तर वाढ अविश्वसनीय आहे. आपण आत्तापर्यंत पैसे, करिअर याबद्दल बोललो, पण आपलं काम फक्त आपल्यापुरतं नसतं. आता आपण बघूया आपला 5वा टप्पा, व्यापक परिणाम. म्हणजे एक टेक प्रोफेशनल म्हणून आपण देशाच्या विकासात किती मोठी आणि महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. जेव्हा आपण टेक्नॉलॉजीच्या संदर्भात राष्ट्रीय विकास म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ फक्त इकॉनॉमी वाढवणं एवढा नसतो, तर त्याचा खरा अर्थ आहे नवीन टेक्नॉलॉजी शोधून काढणं,
डिजिटल सुविधा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणं आणि आपल्यासारख्या स्किल्ड लोकांना कामाची संधी देऊन देशाची आर्थिक आणि सामाजिक प्रगती करणं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर टेक प्रोफेशनल्स हे देशाच्या प्रगतीचं इंजिन आहेत. ते नवनवीन आयडियाज प्रत्यक्षात आणतात, चांगल्या पगाराच्या नोकऱ्या तयार करतात आणि देशाला चालना देणारं डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर उभं करतात. खरं तर ते देशाचं भविष्य घडवत असतात. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर. 6वा टप्पा, काय करायचं आणि काय नाही करायचं. म्हणजे यशाचे काही सोपे पण अत्यंत महत्त्वाचे नियम. मार्ग तर कळला, पण त्या मार्गावर टिकून राहण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी हे नियम खूप महत्त्वाचे आहेत. तर यशाचा मंत्र अगदी सोप्पा आहे. एकीकडे आपल्याला आयुष्यभर शिकत राहायचं आहे, आपलं नेटवर्क वाढवायचं आहे आणि सॉफ्ट स्किल्स म्हणजे कम्युनिकेशन आणि टीमवर्कवर काम करायचं आहे. दुसरीकडे काही चुका टाळायच्या आहेत, जसं की डिग्री मिळाल्यावर शिकणं थांबवणं, एकटं नाम करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन टेक्नॉलॉजीला विरोध करणं. लक्षात ठेवा, या फील्डमध्ये बदल हाच एकमेव स्थिरांक आहे. तर ही होती कम्प्युटर सायन्स आणि IT मधल्या करिअरचे संपूर्ण ब्ल्यूप्रिंट. रस्ता आता अगदी स्पष्ट दिसतोय. आता प्रश्न फक्त एकच उरतो, या रस्त्यावर पहिलं पाऊल कोणतं टाकणार.